नात्यांची अजब कहाणी, शतकांच्याही पलीकडली, ही वाट जादू नगरीची, मोठी विचित्र कहाणी, ही दोन रूपनगराच्या महालात केवळ एकच बलवान व्यक्ती आहे ज्याला सर्व रूपनगर रणवीर सिंगच्या नावाने ओळखतं. लक्षात ठेव रूपमती. काही हरकत नाही हुजूर. या सुरुवातीचा आता अंत नाही होणार दादा. आपल्या सैनिकांनी जंगलाच्या चारही दिशांना आपली नजर खेळवून ठेवली आहे. कोणीही भटकलेला वाटसरू आता त्यांच्या दृष्टीतून वाचून नाही जाऊ शकत. तुम्ही आमच्यावर संशय नका घेऊ गजराज. आम्ही तर फक्त आपला राजधर्म निभावतोय. जर आम्ही यांना जंगलात भेटलो नसतो तर माहित नाही हे रूपनगराच्या जंगलात कुठे कुठे भटकत असते. बस जोरावर. वाईट काळ समाप्त झाला, शुभ वेळ सुरू झाली. म्हणतात ना की शत्रूचा शत्रू मित्र असतो. आम्हा सर्वांची प्रार्थना तुझ्या सोबत आहे वनराज. तू निराश नको होस. अरे तू तर खूप भाग्यशाली आहेस. तुझ्या आईचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. मी तर कधी कधी हेही विसरून जाते की मी एकटी आहे. मला तर खरंच असं वाटतंय की वनराज आल्यानंतरही आपण एकमेकींशिवाय नाही राहू शकणार. तेव्हापासून आजपर्यंत माझ्या आईने केवळ दुःखच दुःख भोगले. तुझी आई कोणी साधारण स्त्री नाहीये. ती तर देवी आहे. साक्षात प्रेम आणि त्यागाची मूर्ती आहे ती. जर तुझ्यासारखी आई सर्वांना असेल तर या पृथ्वीवर स्वर्ग अवतरेल वनराज. खरोखर तुझी आई धन्य आहे. जर अमावस्येच्या प्रकोपाने माझी पाठ सोडली तर माझ्या आईच्या जीवनात मी आनंद भरेन. परंतु माहित नाही कधी हा प्रकोप माझी पाठ सोडेल. निराश नको होऊस वनराज. अमावस्येच्या प्रकोपापासून तुला अवश्य मुक्ती मिळेल. बाबा देवधरांनी सांगितलंय की वेळ आल्यावर अमावस्येच्या या अभिशापातून तुझी अवश्य सुटका होईल. आणि बाबा देवधरांची वाणी कधीच असत्य ठरत नाही. कस्तुरी बाळा, काय बाबा? तू मगाशी अशी लाजून कुठे पळून गेली होतीस? कुठे नाही बाबा.
मी तर बस असंच शेताकडे चालले होते. असं ऐकलंय की शेतावर जनावर खूप यायला लागली आहेत, म्हणून पिकाचं रक्षण करण्यासाठी मी त्यांना पळवून लावायला गेले होते. असं. परंतु पुत्री, तू ज्या दिशेने परत येत होतीस तिथे तर कुठलंही शेत नाहीये. शेत तर विरुद्ध दिशेला आहे. मग तू कोणत्या जनावरांना पळवून लावत होतीस? बाबा, ते ते चोरी पकडली गेली ना पुत्री. मला माहित होतं की तू वनराज विषयी विचार करून लाजतीयस. वनराज विषयी? हो पुत्री, नक्की वनराज विषयीच. महाराणींनी मला सर्व काही सांगितलं आहे. आता त्या तुझ्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहेत. बाबा, मी काय उत्तर देऊ शकते? काय तुम्हाला माहित नाही, मी मोठ्यांच्या मध्ये कधीच बोलत नाही. असं. तर याचं तात्पर्य हे झालं की तुला वनराज पसंत आहे. बाबा, बाळा, मला खरंच तुझा खूप अभिमान आहे. तू त्याची निवड केली आहे जो लाखात एक आहे. मी कधी विचारही केला नव्हता की तू महाराणी पद्मावती सारख्या देवींची पुत्रवधू बनशील. पुत्री, तुझी या कुटीतून पाठवणी करण्याचा जेवढा आनंद मला होईल तितकंच दुःख तुझ्या विरहाचं होईल. मी तुझ्याशिवाय कसा राहू शकेन पुत्री, कसा राहू शकेन? बाबा, आज पहिल्यांदाच तुमच्या नेत्रातून मी अश्रू वाहताना पाहिले. मी तुम्हाला सोडून कुठे नाही जाणार बाबा. तुम्ही मला पित्याबरोबरच आई बनूनही वाढवलंय. मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत बाबा. कस्तुरी, कन्या सदा परक्याचं धन असतं आणि एक ना एक दिवस तिला आपल्या घरी जावंच लागतं. आता मी हे धन त्याला देईन ज्याचा याच्यावर पूर्ण अधिकार आहे. मला प्रसन्नता आहे पुत्री की हे धन साधूच्या कोटीतून राणीच्या महालात चाललंय. बाबा, नाही बाळा, ही वेळ नेत्रात अश्रू आणण्याची नाही, तर आनंद आणि प्रसन्नतेची आहे. जसा वनराज रूप नगरातून आपल्या उद्देशाची पूर्ती करून परत येईल, मी तुझा विवाह त्याच्यासोबत करून देईन. आता मी चंद्रमुखीचं फूल प्राप्त करून आपल्या पिताश्रींची दृष्टी परत मिळवून देईन. म्हणजे माझ्या आईच्या जीवनात सुख परत येईल. परंतु माहित नाही हे फूल मला कधी प्राप्त होईल. अतिशीघ्र ते फूल प्राप्त करण्यात तू सफल होशील, कारण आता तू एकटा नाहीयेस. मी तुझी साथ देईन. तुझ्या आईला दिलेलं वचन अवश्य पूर्ण होईल. तुमच्या बोलण्याने माझा गमावलेला आत्मविश्वास परत आलाय दुर्गेश्वरी. परंतु रूपनगरात जाण्याचा मार्ग खूपच कठीण आहे. खूप प्रयत्न करूनही मी रूपनगराच्या सीमेत नाही पोहोचू शकलो. भय आहे, जर आपण रूपनगराच्या सीमेत नाही पोहोचू शकलो तर. रूपनगरात आपण अवश्य प्रवेश करू वनराज, कारण दुर्गेश्वरी या जंगलातल्या सर्व मार्गांना चांगलंच ओळखते. मला माहिती आहे, परंतु रूपनगराच्या मायावी शक्ती अचानक सर्व मार्ग अवरुद्ध करतात. काही कळतच नाही की कोणता मार्ग कुठे जातो. तू त्याची चिंता नको करूस वनराज. आम्ही पण रूपनगराचा दीर्घ प्रवास केलाय, म्हणून आम्हाला ते सर्व मार्ग लक्षात आहेत जे तुला तिथवर पोहोचवतील. काय तुम्हीही रूपनगरात याल? एक वेळ रूपनगराच्या कारागृहात बंदी म्हणून राहिल्यानंतर काय तुम्ही पुन्हा त्याच नरकात याल? कर्तव्यासाठी मृत्यूचा स्वीकार करणं आम्ही आपला धर्म समजतो वनराज. तू जे आपल्या आईला चंद्रमुखीचं फूल आणायचं वचन दिलंयस, जर तुझं हे कर्तव्य पूर्ण झालं तर आम्हाला अतिप्रसन्नता होईल. वनराज, मला तर आई नाहीये, परंतु तुझ्या आईच्या रूपात मला आपली आई दिसते. भलेही मी आपल्या नेत्रांनी तुझ्या आईला नाही पाहिलंय, परंतु मला ती दूर उभी असलेली दिसते. मी तुला वचन देते की तुझ्या पिताश्रींची दृष्टी परत मिळवून देणारं ते फूल तुला अवश्य प्राप्त होईल. जेव्हा तुम्ही सगळे माझ्या आईला इतका सन्मान देताय, तर आपल्याला रूपनगरात पोहोचण्यापासून कुणी नाही अडवू शकत. मला विश्वास आहे की तुझी मनोकामना अवश्य पूर्ण होईल. आता आपण उशीर करता कामा नये आणि रूपनगराकडे तात्काळ कूच करायला हवं, जेणेकरून तुझ्या आईला दिलेलं वचन शीघ्र पूर्ण करता येईल. महाराणी, तुम्ही
इथे यायची तसदी का घेतली तुम्ही? मला बोलवलं असतं, मी स्वतः तुमच्याकडे आले असते. पुन्हा महाराणी? मी तुला किती वेळा समजावलंय की मला महाराणी नाही तर राजमाता म्हणत जा, परंतु तू सदैव विसरून जातेस. क्षमा करा मला राजमाता, आता नाही विसरणार. जर आता विसरलीस ना तर लक्षात ठेव, मग मी तुला राजमाता नाही तर फक्त आई म्हणायला लावेन. कसा वाटला राजमातेचा दंड? खूपच छान. असं वाटतंय तुम्ही हा दंड मला रोज द्यावा. खूप बोलायला लागलीयस. बोलता बोलता हेही विसरलीस की आपल्याला मंदिरात जायचंय, पूजेची वेळ झाली ना. चल लवकर. सूर्य मावळायला खूप वेळ आहे राजमाता. आपण आरतीच्या आधी मंदिरात नक्की पोहोचू. तोपर्यंत तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. खूप काळापासून माझ्या मनात हा प्रश्न जणू फेर धरून राहिलाय. विचार बाळा, जर योग्य वाटलं तर मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर अवश्य देईन. महाराणी, तुम्ही दिवस रात्र ईश्वराची भक्ती करत राहता, परंतु कधीही तुम्हाला सुखी जीवनाचा एक दिवसही प्राप्त नाही झाला. इतकी दुःख सहन केल्यानंतरही तुमचा ईश्वरावर अतूट विश्वास कसा कायम राहिला? काय तुमचा विश्वास ईश्वरावरून ढळला नाही? नाही कस्तुरी, भाग्यात लिहिलेलं कोणीच नाही टाळू शकत. मी अवश्य आपल्या मागच्या जन्मात खूप मोठी चूक केलेली असेन, ज्याचा दंड मला या जन्मामध्ये भोगावा लागतोय. ह्याच्यात ईश्वराचा काय दोष? तुमचं मन खूप विशाल आहे राजमाता. इतक्या दुःखातही जीवन हसत हसत जगत आहात आणि कुणाला दोषही देत नाही आहात. हीच तर तुमची महानता आहे महाराणी. महाराणी, तुम्ही तर साक्षात त्यागाची मूर्ती आहात. प्रणाम बाबा. बाबा तुम्ही? कस्तुरी, महाराणींच्या महानतेविषयी तर तू विचारही नाही करू शकत. इतके कष्ट सहन करून जीवनाशी संघर्ष करण्याचं साहस महाराणींशिवाय मी अजून दुसरीकडे कुठेच नाही पाहिलं. असं काहीच नाहीये बाबा. मी जे काही करतेय वनराजसाठीच करतेय. बस एकदा तो आपला उद्देश पूर्ण करून परत आला की मग मलाही कसला त्रास नाही होणार. तुमची मनोकामना अतिशीघ्र पूर्ण होईल महाराणी. बस तुम्ही अशाच प्रकारे ईश्वरावर आपला अतूट विश्वास कायम राहू द्या. तुमच्या भक्तीचं फळ तुम्हाला अवश्य मिळेल. मला ही वनराजची सफलता समीप दृष्टीस पडतीये. कस्तुरीचं भाग्यही माझ्या पुत्रासोबत जोडलं जाणार आहे. असंही असेल की ईश्वर वनराजला कस्तुरीसाठीच माझ्याकडे शीघ्र परत पाठवून देईल. मी पूजेचं ताट घेऊन येते महाराणी. महाराणी, कस्तुरीच्या मुखावरची प्रसन्नता पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे. बस वनराज येताच मी कस्तुरीचे हात पिवळे करून तिला तुम्हाला सुपूर्द करेन आणि त्यानंतर मी स्वतःही या जगातून आपलं मन काढून आपलं सर्व लक्ष ईश्वराच्या भक्तीमध्ये केंद्रित करीन. महाराणी, तुम्ही असताना मला माझ्या कन्येची कसलीही चिंता नाही. बाबा, कस्तुरीला मी पुत्रवधू नाही तर माझ्या पुत्रीप्रमाणे प्रेम करेन. तुम्ही आता तिची चिंता करणं सोडून द्या. राजमाता, आरतीची वेळ झालीये, चला. बरं बाबा, प्रणाम. प्रणाम महाराणी. चल ग. हे ईश्वरा, महाराणींसारख्या देवीच्या कष्टांना दूर कर आणि त्यांना कधीही कसलाही त्रास न होवो, हेच तुला प्रार्थना आहे. प्रणाम महाराणी. काय झालं महाराणी? मला पाहून तुमच्या सुंदर मुखाचा रंग उडून का गेला? कुंदन दिसायला इतकाही वाईट नाहीये की तुम्हाला भीती वाटावी. एक वेळ गोड हसून दाखवा. मनापासून सांगतो, तुम्ही जेव्हाही हसता तेव्हा एखाद्या नव्या नवरीपेक्षा कमी नाही दिसत. कुंदन काका, तुम्ही एका युवा पुत्रीचे पिता आहात. काय असं असताना तुम्हाला असं बोलताना लाज नाही वाटत? यात लाजण्यासारखं काय आहे कस्तुरी? मी तर स्वच्छ मनाने महाराणींची प्रशंसा करायला आलो होतो. तुला आठवत नाही का, महाराजांनी महाराणींना युवा अवस्थेतच सोडून दिलं होतं. यांची युवा अवस्था तर निघून गेली, परंतु यांचं वृद्धत्व मी नष्ट नाही होऊ देणार. एक वेळ महाराणींनी हो म्हणावं.
संपूर्ण जीवनभर सुखच सुख मिळत राहील. या अधर्मीशी बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. हा मनुष्य नाही, मनुष्याच्या वेशात पशु आहे. आता तुम्ही मला कितीही बरं वाईट बोला महाराणी, परंतु तुमच्या कोणत्याही गोष्टीचं वाईट नाही वाटून घेणार. तुमचे अपशब्द फुलांप्रमाणे कोमल वाटतात मला. मला तर हे समजत नाहीये की मी असतानाही तुम्ही एकाकी जीवन का व्यतीत करत आहात. काय कमी आहे माझ्यात? शेवटी या गावाचा सन्माननीय गाव प्रमुख आहे मी. जर तुम्ही तुमच्या कुटीचा त्याग करून माझ्या महालात याल तर काय डोंगर कोसळणार आहे? कोणता डोंगर कोसळो वा न कोसळो, परंतु जर तुमच्या नीचतेविषयी गावकऱ्यांना कळलं ना तर ते तुमचे हातपाय अवश्य तोडतील. कुंदन काका, आमच्या मार्गातून बाजूला व्हा, अन्यथा मी ओरडून ओरडून गावकऱ्यांना गोळा करेन. इथून तुझं ओरडणं गावकऱ्यांच्या कानांपर्यंत कधी नाही पोहोचणार. महाराणींशी बोलण्यासाठी म्हणून तर मी हे निर्जन स्थळ निवडलंय. आणि ऐक, जेव्हा मी महाराणींशी बोलतो तेव्हा तू मध्ये का बोलतेस? तुझा आणि महाराणींचा काय संबंध आहे? संबंध? कस्तुरी आणि माझा आई मुलीचा संबंध आहे. परंतु तुला या संबंधांविषयी काय कळणार? वासनेच्या आगीने तुझी बुद्धी भ्रष्ट केलीये. तुला एक वेळ जोही पाहिल त्याची बुद्धी नक्कीच भ्रष्ट होईल. तू मला काहीही म्हण, पण माझा अवहेर नको करूस. कुंदन, तुझ्या नाशाची वेळ आता जवळ आलीये. तू कधीच नाही सुधारू शकत. जर तू हे गाव तात्काळ सोडून नाही गेलास तर माझा पुत्र नक्कीच तुझा वध करेल. चल कस्तुरी. महाराणींबरोबरच देवधर बाबांची पुत्री ही खूपच बोलायला लागली. तसंही मला देवधर बाबांचा जुना सूडही घ्यायचा आहे, परंतु त्याआधी मला हे माहित करून घ्यायला हवं की पद्मावतीचा पुत्र रूपनगरातून परत येईल की नाही. ऐकलंय की रूपनगराचे अधिकारी कोण्याही वाटसरूला जिवंत परत नाही येऊ देत. हे तू काय सांगतोस परमवीर? अचानकपणे गजराज आपल्या सैनिकांजवळ कसा काय पोहोचला? तो कोण आहे ज्याने मृत्यूच्या मुखात आपलं शिर द्यायचं धाडस केलेलं आहे? ज्यानेही आमच्यासोबत विश्वासघात केलाय, आम्ही त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून टाकू. आपल्या सोबत विश्वासघात करणारा कोणी आपलाच आहे हुजूर. मलाही असंच वाटतंय दादा. अवश्य कोणी आहे जो मीठ तर आपलंच खातोय, परंतु स्वामी भक्ती त्या गजराजची करतोय. समजत नाहीये की हा कोण दुस्साहसी आहे ज्याला आमची ही भीती वाटत नाही. शीघ्र त्या विश्वासघाती माणसाला शोधून आमच्या समोर घेऊन या. हुजूर, आम्ही आपले विश्वासपात्र गुप्तहेर चारी दिशांनी पेरलेत. जसाही त्या विश्वासघात्याचा पत्ता लागेल त्याला तुमच्या समोर उभं केलं जाईल हुजूर. योग्य वेळी जर आम्ही दारूचा गोळा गजराज सिंगच्या दिशेने नसता फेकला तर विक्रम सिंग आणि शत्रुघ्न सिंगचं पकडलं जाणं निश्चित होतं. मला हे समजत नाहीये की अचानक तो युवराज आणि त्याचा सेवक जंगलात कुठे लुप्त झाले. आमचा तुझ्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे परमवीर. तू आज नाही तर उद्या त्यांना शोधशीलच, परंतु त्याआधी आम्हाला ही माहिती काढायला हवी की तो कोण विश्वासघातकी आहे जो आमच्या सूचना गजराज सिंग पर्यंत पोहोचवतोय. प्रणाम राजकुमारी. काय झालं गजराज? तुम्ही इतके निराश का दिसताय? आणि कुठे आहे तो युवराज? क्षमा करा राजकुमारी, मी तुम्हाला दिलेलं वचन पूर्ण नाही करू शकलो. मी अलकापुरीचा युवराज भानुप्रताप सिंग आणि त्याच्या सेवकाला आपल्या सोबत नाही आणू शकलो. आपल्या सोबत नाही आणू शकलात? याचं तात्पर्य हे झालं की ते रणवीर सिंगच्या कारागृहात बंदी बनवले गेलेत? नाही, सुदैवाने ते दोघे अजून रणवीर सिंगचे बंदी नाही बनलेत, परंतु माझ्या दृष्टीपासून दूर अवश्य झालेत. आम्ही समजलो नाही. जर त्यांना रणवीर सिंगने आपला बंदी नाही बनवलं तर ते दोघे कुठे निघून गेले? राजकुमारी, मी त्या दोघांविषयी आता काहीच नाही सांगू शकत. जेव्हा रणवीर सिंगचे सैनिक त्या दोघांना घेऊन रूपनगराच्या दिशेने येत होते तेव्हा मी आपल्या सैनिकांसोबत त्यांना घेरलं होतं. मग अचानक कुणीतरी आमच्या दिशेने दारूचा गोळा फेकला आणि त्यामुळे चारी बाजूंना धूरच धूर पसरला. जेव्हा धूर संपला तेव्हा तिथे कुणीच नव्हतं. माहित नाही सगळेच्या सगळे कुठे लुप्त झाले. अवश्य दारूचा गोळा फेकून रणवीर सिंगच्या भावानेच आपल्या सैनिकांचा बचाव केला असेल गजराज. तो कोणी दुसरा नाही, परमवीर सिंगच असू शकतो. परमवीर सिंग? तुम्ही कसं सांगू शकता की तो परमवीर सिंगच होता म्हणून? कारण महालात येऊन
परमवीर सिंगनेच ही सूचना रणवीर सिंगला दिली होती की शत्रुघ्न आणि विक्रम सिंग कुण्या युवराजाला घेऊन रूपनगराकडे येत आहेत. परमवीर जेव्हा युवराजाला आणायला गेला असेल तेव्हा तिथे तुम्हाला अचानक पाहून त्याने गोळा फेकला असेल, जेणेकरून सर्व विस्कळीत होईल. हो, हे शक्य आहे राजकुमारी. परमवीर खूपच चतुर आहे. त्याने आपल्या ठरवलेल्या सगळ्या कार्यावर पुन्हा पाणी पाडलं आहे. आधी तर तो महालात बसून षडयंत्र रचून रणवीर सिंगला साथ देत होता. आता तो रूपनगराच्या जंगलातही चाली खेळू लागलाय. आता आम्ही परमवीर सिंगची कोणतीही चाल सफल नाही होऊ देणार गजराज. आमची दृष्टी परमवीर सिंगवर खिळलेली राहील. आजपासून परमवीर सिंग आपले पंख कधीच नाही पसरू शकणार, आणि जर त्याने पंख फडफडवले तर एका वाऱ्यातच आम्ही त्याचे पंख कापून टाकू. सरकार, सरकार, तुम्ही जिवंत आहात की मृत? तुम्ही काही बोलत का नाही? आता बोलायला उरलंच काय झोरावर? मूर्ख आहेस तू, जिला आम्ही आपली होणारी राणी चंद्रमुखी समजलो होतो. का लाकूड तोड्याची साधारण कन्या निघाली. तुम्ही सत्य बोलताय सरकार. जिला आपण राजकुमारी चंद्रमुखी समजत होतो ती राजकुमारी चंद्रमुखी नव्हती, तर ती एक साधारण युवती होती सरकार. परंतु त्यावेळी तर ती तुला राजकुमारी चंद्रमुखी दिसत होती. झोरावर, आम्ही पाहतोय की तुला प्रत्येक युवती राजकुमारी चंद्रमुखी दिसते. काय तुला एका राजकुमारी आणि एका साधारण युवतीचा फरकही नाही कळत? तुझ्या बरोबर राहून आम्ही ही मूर्ख बनत चाललोय. जर तू असाच वागत राहिलास तर तू आमचा सेनापती कधी नाही बनू शकणार. मी कधी तिला राजकुमारी चंद्रमुखी म्हणालो? ती युवती स्वतःला राजकुमारी चंद्रमुखी म्हणून सांगत होती. आता यात माझं काय दोष आहे? तुम्ही दोघं इथे काय करताय? गुरुदेवानी तुम्हाला तात्काळ बोलावलंय. कोण गुरुदेव? कुणाचा गुरुदेव? तू कोणत्या गुरुदेवाविषयी बोलतेस? काय तुम्ही तुमच्या गुरुदेवाला नाही ओळखत? आम्ही कुठल्या गुरुदेवाला नाही ओळखत. विश्वात आमचा कुणीच गुरुदेव नाही. तुम्ही खरं जादूगार विचित्रसेनला नाही ओळखत? त्या चोराला आम्हाला पाहायचंही नाहीये. इथून पळून जा युवती, अन्यथा पहिल्यांदाच आमचा क्रोध कुण्या स्त्रीवर निघेल. हे आज तुम्हाला काय झालंय? झोरावर, तुमचे सरकार ही कसली विचित्र बडबड करतायत, आणि हे गुरुदेवांचा आदर का नाही करत आहेत? आमचे महाराज तर स्वयं जगताचे महागुरु आहेत, आणि अशा महागुरुचा कोण गुरुदेव असू शकतो? जा जा, आम्ही कुठल्याही गुरुदेवाला नाही ओळखत. कदाचित गुरुदेवांच्या जादुई शक्तींचा परिणाम यांच्यावर होत नाहीये. आता कसला विचार करतेस युवती? आमचे सरकारच विश्वात सर्वात महान व्यक्ती आहेत, म्हणून तर मी त्यांची दिवस रात्र सेवा करत राहतो. तूही यांना आपला गुरु मान, तुझं जीवन सफल होईल. नाही झोरावर, आम्ही या कपटी युवतीला आपली शिष्या कधीच नाही बनवू शकत. कपटी? तुम्ही मला कपटी म्हणालात? कपटीच नाही तर तू दुष्ट सुद्धा आहेस युवती. आम्ही तुझी सावली ही स्वतःवर नाही पडून घेणार. चल झोरावर. चला चला सरकार, मला तर या युवतीची आधीच भीती वाटायची. याआधी की ही काही षड्यंत्र करेल, आपल्याला आपल्या मार्गाने जायला हवं. चल. या दोघांवर तर गुरुदेवांच्या शक्तीचा काहीच परिणाम नाही उरलाय. हे दोघही गुरुदेवांच्या तावडीतून पळून जायच्या आधी मला गुरुदेवांना सूचना द्यायला हवी. तो समोरून कोण येतोय? जो कोणी असेल आपला बंदीच बनणार आहे. चला पाहूया.
दोन मनुष्य कुठून आलात तुम्ही? आम्ही राजकुमारी चंद्रमुखींचे विशेष सेवक आहोत. जो कोणी रूपनगराच्या जंगलात वाट चुकतो त्यांना रूपनगराचा योग्य मार्ग दाखवणं आमचं कर्तव्य आहे. तुम्हीही रूपनगराच्या जंगलात भटकत आहात. आता तुमची संकटे दूर झाली समजा. आम्ही तुम्हाला सुरक्षित रूपनगरात घेऊन जाऊ. परंतु आम्ही रूपनगरात नाही जाऊ इच्छित, कारण आम्ही आमच्या गुरुदेवांची सेवा इथे राहूनच करत आहोत. तुम्ही गुरुदेवांचे शिष्य आहात, परंतु गुरुदेव तर आत्ताच राजकुमारी चंद्रमुखींना भेटण्यासाठी रूपनगरात गेले आहेत. गुरुदेव राजकुमारी चंद्रमुखीला भेटण्यासाठी गेले? कदाचित गुरुदेव यांच्याविषयीच बोलत होते की आमचा शिष्य जिथेही भेटेल त्याला तात्काळ आमच्याकडे घेऊन या. चला, रूपनगराच्या महालात गुरुदेव तुमची प्रतीक्षा करत आहेत. परंतु गुरुदेवांनी आम्हाला याविषयी काहीच नव्हतं सांगितलं. गुरुदेव अचानक राजकुमारी चंद्रमुखीकडे कसे काय पोहोचले? हे तर गुरुदेवांनाच माहीत, परंतु त्यांनी आम्हाला सांगितलंय की त्यांचे काही शिष्य जंगलात भटकले आहेत आणि त्यांना शोधून आम्ही तात्काळ त्यांच्याजवळ घेऊन जाऊ. वाटतंय गुरुदेव आपला नवा मठ आता रूपनगरात बनवणार आहेत. ते म्हणत होते की ते मठ बनवण्यासाठी एक नवीन स्थान शोधत आहेत. कदाचित ते स्थान त्यांनी रूपनगरात शोधलं असेल. हो, त्यांना नव्या मठाचं स्थान रूपनगरातच मिळालंय, म्हणून त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना रूपनगरातच घेऊन यायला सांगितलंय. त्यांनी आपल्या शिष्यांना नव्या मठात पोहोचवण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवली आहे. तुम्ही उशीर नका करू, तात्काळ आमच्या सोबत चला, अन्यथा गुरुदेव आमच्यावर क्रोधित होतील. गुरुदेवांना आम्ही कधीही क्रोधित होताना नाही पाहू शकत. चला, आमच्या गुरुदेवांशी तात्काळ भेट घडवून द्या. चला, तुमचे गुरुदेव यावेळी रूपनगराच्या महालात भेटतील. राजकुमारी चंद्रमुखींचे ते विशेष अतिथी आहेत. तुमच्या गुरुदेवांप्रमाणेच तुमचंही भव्य स्वागत केलं जाईल. चला. प्रणाम दादा. मी तुझ्यासाठी एक शुभ सूचना घेऊन आलोय. शुभ सूचना? आतापर्यंत तर आम्ही केवळ अशुभ सूचनाच ऐकत आलोय. परमवीर, सांग, तू कोणती शुभ सूचना घेऊन आलायस? विजेंद्र प्रतापचा भाऊ सूर्य प्रतापला आपल्या सैनिकांनी आपल्या जाळ्यात पकडलाय. सूर्यप्रताप आमच्या सैनिकांच्या तावडीत सापडला? शत्रुघ्न सिंग आणि विक्रम सिंगने त्याला आपला बंदी बनवला आहे. ते त्याला फसवून रूपनगराच्या सीमेत घेऊन आलेत. आमच्या दोन्ही अधिकाऱ्यांनी खूपच मोठं काम केलेलं आहे. विक्रम सिंग आणि शत्रुघ्न सिंगवर आम्ही उपहारांचा वर्षाव करू. आम्हाला ज्या कार्याची आशाही नव्हती, आमच्या सैनिकांनी ते सिद्ध केलेलं आहे. दादा, आम्ही सूर्यप्रताप सिंगला आपल्या गुप्त कारागृहात नेऊन टाकू. मग कधीही तो बाहेरचं जग नाही पाहू शकणार. विजेंद्र प्रताप सिंगने आमच्या कारागृहातून पळून जाऊन जे अपमानाचे कटू घोट पाजले होते, त्याचा सूड आम्ही त्याचा भाऊ सूर्यप्रतापला तडफडवून घेऊ. दादा, एकाच तीराने दोन निशाण लावले जाऊ शकतात. आपण सूर्यप्रतापच्या आडून दुर्गेश्वरीलाही आपला बंदी बनवू शकतो. आम्ही समजलो परंतु दुर्गेश्वरी आपल्या प्रियकराच्या भावाला वाचवायला अवश्य येईल. जर आपण सूर्यप्रताप कैद झाल्याची सूचना दुर्गेश्वरीपर्यंत पोहोचवली तर ती अवश्यच आपल्या जाळ्यात फसेल. शुभ कार्यात आता आपण उशीर करता कामा नये दादा. दुर्गेश्वरीवर तर आपल्याला खूप गोष्टींचा सूड उगवायचा आहे. तिने आपल्या अनेक बंदींना आपल्यापासून दूर केलंय. आता तर आपण दुर्गेश्वरीला या विश्वातून आणि या जीवनातून खूप दूर पाठवू. परमवीर, जयचंद, निशाचरीला सांग की दुर्गेश्वरीपर्यंत आमचा संदेश पोहोचवा. जर ती आपला प्रियकर विजेंद्र प्रताप सिंगचा भाऊ सूर्यप्रताप सिंगला जिवंत पाहू इच्छिते तर तत्काळ स्वतःला आमच्या सुपूर्द करावं तिने. अन्यथा आम्ही सूर्यप्रतापलाही विजेंद्र प्रताप प्रमाणेच नरक यातना देऊ. मी तुला शोधत होतो निशाचरी. तुझ्यासाठी मंत्रीवर्यांचा एक संदेश आहे. माझ्यासाठी मंत्रीवर्यांचा संदेश आहे? शीघ्र सांग जयचंद, काय संदेश आहे? तुला दुर्गेश्वरीकडे मंत्रीवर्यांचा हा संदेश पोहोचवायचा आहे की तिचा प्रियकर विजेंद्र प्रताप सिंगचा भाऊ सूर्य प्रतापला मंत्रीवर्यांनी रूपनगरात बंदी बनवलंय. काय काय तू असत्य तर नाही बोलत ना जयचंद? सूर्य प्रताप सिंग सारख्याला बंदी बनवणं काही सोपं कार्य नाहीये. सूर्य प्रताप सिंग सारख्या महाबलीला इतक्या सहजतेने कुणी बंदी नाही बनवू शकत. काय तुझ्याकडून काही चूक तर नाही ना होत? जयचंद कधी कोणती चूक नाही करत कोमोलिका. मी जे सांगतोय ते 16 आणि सत्य आहे. या क्षणी सूर्यप्रताप सिंग मंत्रीवर्यांच्या गुप्त कारागृहात बसून बसून रक्ताश्रू ढाळतोय. हे जर सत्य आहे तर मला खूपच प्रसन्नता वाटतेय. लाख प्रयत्न केल्यानंतर सुद्धा सूर्य प्रताप मला वश होत नव्हता, परंतु आता वाघ पिंजऱ्यात अडकलाय.
तेव्हा दुर्गेश्वरीला हा शुभ समाचार द्यायलाच हवा. सूर्यप्रतापला कारागृहात बंदी पाहून मला खूप प्रसन्नता वाटते निशाचरी, कारण सूर्यप्रतापला जिवंत पकडण्याची आशा मी सोडून दिली होती. आता बघ, जेव्हा दुर्गेश्वरी हा समाचार ऐकेल तेव्हा तिच्या पायाखालून जमीनच सरकेल. दुर्गेश्वरीला आपल्या शक्तीवर खूपच घमेंड होती. तिला वाटत होतं की ती असताना आम्ही कुठल्याच युवराजाला बंदी नाही बनवू शकत, परंतु मंत्रीवर्यांनी ते कार्य करून दाखवलंय, ज्याच्याविषयी कधी कुणी विचारच केला नव्हता. मंत्रीवर्यांचं दुर्भाग्य आता हळूहळू दूर व्हायला लागलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे की आता शीघ्र ते रूपनगराच्या सिंहासनावर आपला अधिकार प्राप्त करतील. आपलं सिंहासन मिळताच मंत्रीवर्य महाराजांच्या सेनेवर आक्रमण करतील आणि बघता बघता ते रूपनगराचे सम्राट बनतील. ही वेळ बोलण्यात व्यर्थ घालवण्यासाठी नाहीये. तू शीघ्र दुर्गेश्वरीच्या तळावर जा आणि तिला सांग की जर तिला तिच्या प्रियकराच्या भावाला जिवंत पाहायचं असेल तर अतिशीघ्र तिने आत्मसमर्पण करावं, अन्यथा सूर्यप्रताप सिंगचा वध केला जाईल. तू चिंता नको करूस जयचंद. निशाचरी मंत्रीवर्यांचा हा संदेश दुर्गेश्वरी पर्यंत तात्काळ पोचवेल. इतक्या शीघ्रतेने कुठे चालला आहात नागराज? काय महामहिमांसाठी कुठली गुप्त सूचना घेऊन आला आहात? या काळ्या मांजरीने आज पुन्हा मार्ग अडवला. काय हिला गुप्त सूचनेविषयी तर नाही कळलं. वाटतंय आज काही ना काही अपशकुनच घडेल. गुप्त सूचनेविषयी विचारल्यावर तुम्ही इतके गप्प का झालात नागराज? काय मी तुमच्या जखमेवर मीठ तर नाही चोळलं? नाही नाही रूपमते, असं काही नाहीये. महामहिमांनी मला तात्काळ बोलावलं होतं, म्हणून मी लवकरात लवकर त्यांच्या भेटीला चाललो होतो. आता तुम्ही माझ्यासमोर उगीच कारण नका देऊ. मला तर वाटतंय की तुम्ही माझ्यापासून काही लपवताय. रूपमती, मी सत्य बोलतोय. अशी एकही गोष्ट नाहीये जी तुझ्यापासून लपवायला पाहिजे. असत्य नका बोलू हुजूर. तुम्ही महामहिमांना ही सूचना द्यायला आला आहात की रणवीर सिंगच्या गुप्तहेरांनी विजेंद्र प्रताप सिंगचा भाऊ सूर्यप्रताप सिंगला बंदी बनवलंय. हे 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 तुला कोणी सांगितलं? रूपमती, या गुप्त सूचनेची माहिती तुला कशी मिळाली? कशी? मला महालात चाललेल्या सर्व गुप्त सूचनांची माहिती मिळते आणि मला हेही माहित आहे की तुम्ही आणि महामहिम मिळून मंत्रीवर्य रणवीर सिंग विरुद्ध षडयंत्र रचताय. ठीक आहे रूपमती, जर तुला सर्व काही माहीतच झालंय तर मी तुझ्यापासून काहीच नाही लपवणार. मंत्रीवर्य रणवीर सिंगांमुळे माझे आणि महामहिमांचे सर्व अधिकार हिसकावले गेलेत. रूपमती, जर तू आमच्या बाजूने झालीस तर आम्हाला आमचे अधिकार परत मिळू शकतात. बोल रूपमती, काय तू आमची साथ देशील? सांग. जर मी तुमची आणि महामहिमांची साथ द्यायला तयार झाले तर याने मला काय लाभ होणार आहे? आम्ही तुला उच्च पदावर बसवू. उच्च पदावर तुला नेहमी राजकुमारी सारखी वागणूक मिळेल. तू या महालात राज्य करशील राजकुमारीप्रमाणे. जर मी तुमची साथ द्यायला तयार झाले तर काय माझं स्वप्न खरंच पूर्ण होईल? का नाही रूपमती, का नाही? जर मनुष्याने ठरवलं तर काय नाही होऊ शकत. सर्व काही होऊ शकतं. जर आम्हाला तुझी साथ मिळाली ना तर आम्ही मंत्रीवर्य रणवीर सिंगांना या महाला बाहेर काढू शकतो. मी शीघ्र अतिशीघ्र तुम्हाला उत्तर देईन. येते मी. कधी कधी खोटं नाणंही खूप कामी येतं. जर रूपमती आमच्या सोबत आली तर या महालात मंत्रीवर्य रणवीर सिंग आणि त्यांचा भाऊ परमवीर सिंगचं महत्व खूपच कमी होईल. दुर्गेश्वरीने जर आत्मसमर्पण केलं तर रूपनगरात आपला सन्मान आणखीनच वाढेल. परमवीर, दुर्गेश्वरीला बंदी बनवण्याच्या सर्व योजना पूर्ण झाल्या आहेत. आता आम्हाला फक्त तिच्या येण्याची प्रतीक्षा आहे. एक वेळ दुर्गेश्वरी आमच्या जाळ्यात फसली तर आम्ही तिला इतकं तडफडवू की पुन्हा कोणी महिला लुटारू बनण्याचं साहस नाही करणार. आता तू निश्चिंत राहा दादा. दुर्गेश्वरीला तुझ्या समोर आत्मसमर्पण करावंच लागेल. जसंही तिला सूर्यप्रतापच्या बंदी होण्याची सूचना मिळेल तिच्या पायाखालची जमीनच सरकेल आणि ती तुझ्या पायावर पडून लोटांगण घेत सूर्यप्रताप सिंगच्या प्राणांची भिक्षा मागेल. नाही परमवीर, दुर्गेश्वरीला इतकं निर्बल समजण्याची चूक करू नकोस.
जसंही दुर्गेश्वरीला ही सूचना मिळेल की सूर्यप्रतापला आम्ही आपला बंदी बनवलंय, तर ती अवश्यच घायाळ वाघिणीप्रमाणे आमच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न नक्की करेल. जर दुर्गेश्वरीने आपल्यावर पलटून आक्रमण करण्याचं साहस केलंच तर माझ्या हातून तिचा अकाली मृत्यू होईल दादा. आम्ही दुर्गेश्वरीच्या तळाच्या चारी बाजूंनी आपल्या गुप्त हेरांचं जाळं पसरलंय. तिच्या प्रत्येक रणनीतीची सूचना आपल्याला तात्काळ मिळेल. आणि तसंही एका स्त्री लुटारूला समाप्त करणं कोणती मोठी गोष्ट आहे. आम्हाला तुझ्या शक्तीवर पूर्ण विश्वास आहे परमवीर, परंतु शत्रूला कधीही निर्बल समजू नये. दुर्गेश्वरी भलेही एक स्त्री आहे, परंतु बुद्धी आणि बळात ती कित्येक पुरुषांना मात देऊ शकते. दुर्गेश्वरीला पकडण्यासाठी तुला खूप चतुराईने कार्य करायला हवं. दादा, दुर्गेश्वरीला बंदी बनवण्याची जी योजना मी बनवली आहे तिला कोणीच नाही मात देऊ शकत. दुर्गेश्वरी भले कितीही चतुर का असेना, परमवीर सिंग समोर तिचं कोणतंही शस्त्र कार्य नाही करणार. दुर्गेश्वरीला कदाचित हे माहीत नाही की परमवीर सिंगच्या रूपात साक्षात यमराज उभा तिची प्रतीक्षा करतोय. तुझ्या नेत्रातून निघणाऱ्या या क्रोधाच्या ज्वाळा पाहून आमची पूर्ण खात्री झाली आहे की विजयश्री तुलाच प्राप्त होईल. परमवीर, जा, अशी योजना बनव की ज्यात फसून दुर्गेश्वरी कधी जिवंतपणे बाहेरच नाही येऊ शकणार. योजना बनली आहे दादा. आम्हाला फक्त अनुकूल वेळेची प्रतीक्षा आहे. जशी ही वेळ अनुकूल असेल मी त्या दुर्गेश्वरीचे पंख कापून टाकेन. अभिनंदन हुजूर, अभिनंदन. अभिनंदन? माझं कशासाठी अभिनंदन करतोयस नागराज? दुर्गेश्वरीला आपल्या जाळ्यात पकडल्याबद्दल हुजूर. तुम्ही सूर्यप्रताप सिंगला बंदी बनवून खूपच शहाणपणा दाखवलाय. आता त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुर्गेश्वरी तुमच्या जाळ्यात अवश्य अडकेल, अवश्य. याचं तात्पर्य हे झालं की नागराज आणि राजवीर आमच्या सर्व गुप्त योजनांची माहिती जाणून असतात. हुजूर, जेव्हापासून मला तुमच्या या गुप्त योजनेविषयी कळलंय मी तर आनंदाने अगदी वेडा झालोय. आता तुम्ही बघाच दुर्गेश्वरी कसे रक्ताश्रू ढाळेल ते. रक्ताश्रू. तुला आमच्या या गुप्त योजनेची माहिती कुणी दिली नागराज? कुणी नाही हुजूर, कुणीही नाही. हा समाचार तर सर्व महालात पसरलाय. महालातल्या कर्मचाऱ्यांनीच मला ही सूचना दिली. नाही, असत्य बोलतोयस तू. आमच्या गुप्त योजनांची माहिती तुला महालातून नाही मिळू शकत. तर राजवीर आणि तू आमच्या सोबत डाव खेळतोयस. तुम्ही दोघे आमच्या गुप्त योजनांवर आपली नजर ठेवून आहात. हुजूर, आता मी तुम्हाला कसं पटवून देऊ? मी आणि महामहिम तुम्हा दोघा भावांविषयी वाईट विचार कधीच करू शकत नाही. वेळ आल्यावर कधी आम्हाला आमचे प्राणही गमावे लागले तर आम्ही मागे नाही हटणार. जर तुम्ही दोघांनी माझा आणि माझ्या दादाचा पाठलाग करणं बंद नाही केलं तर मी तुझे प्राण स्वतःच घेईन. आमच्या गुप्त कार्यांवर आपली दृष्टी ठेवणं बंद कर नागराज. हे माझी अंतिम चेतावणी आहे. वाटतंय परमवीर सिंगला माझ्यावर आणि महामहिमांवर संशय आलाय. नागराज, आता काही काळासाठी महालाच्या बाहेरच दृष्टी घेऊन ठेवण्यात भलं आहे. राजकुमारी, तुम्ही मला महालापासून दूर इथे जंगलात नदी किनारी का बोलवलं आहे? एखादी गुप्त सूचना पुन्हा मिळाली आहे का? हो गजराज, महालामध्ये खूपच खळबळ माजली आहे आणि रणवीर सिंगांच्या गुप्तहेरांनी युवराज सूर्यप्रताप सिंगला आपला बंदी बनवलंय. काय? युवराज सूर्यप्रताप सिंगांना बंदी बनवलं आहे? जर वेळीच सूचना मिळाली असती तर मी सूर्यप्रतापांना रणवीर सिंगच्या गुप्तहेरांच्या तावडीत कधीच सापडू दिलं नसतं. माहित नाही आता सूर्यप्रताप सिंगवर रणवीर सिंग किती अत्याचार करेल. रणवीर सिंग आता सूर्यप्रताप सिंगवर काहीही अत्याचार करणार नाही. जोपर्यंत त्याला दुर्गेश्वरी मिळत नाही तोपर्यंत तो सूर्यप्रतापला सुरक्षित ठेवेल. मी समजलो नाही राजकुमारी. सूर्यप्रतापच्या प्राणांच्या बदल्यात रणवीर सिंगने दुर्गेश्वरीला आत्मसमर्पण करायला लावलंय. हे तर खूपच वाईट झालं राजकुमारी. रणवीर सिंगने एकाच तीराने 2 निशाण लावले आहेत. जर सूर्यप्रतापला सोडवण्यासाठी दुर्गेश्वरीने आणि तिच्या टोळीने आत्मसमर्पण केलं तर रणवीर सिंग तिलाही संपवून टाकेल. आम्हालाही याचंच भय आहे गजराज. दुर्गेश्वरीला काही विवशतेमुळे लुटारू बनावं लागलंय, अन्यथा तिचं मन एखाद्या देवीप्रमाणे पवित्र आहे. तुम्ही अगदी योग्य बोलताय राजकुमारी. दुर्गेश्वरीला वाचवणं आपलं कर्तव्य आहे. दुर्गेश्वरीला रणवीर सिंगच्या जाळ्यात फसण्यापूर्वीच आपल्याला वाचवायला हवं. म्हणून तर आम्ही तुम्हाला एकांतात बोलवले गजराज. एक योजना आहे राजकुमारी. जर आपण सूर्यप्रताप सिंगला रणवीर सिंगच्या कारागृहातून मुक्त करण्यात सफल झालो तर दुर्गेश्वरीचे प्राण वाचू शकतात. तुम्ही दुर्गेश्वरी पर्यंत हा संदेश पोहोचवा की तिने रणवीर सिंगच्या जाळ्यात फसू नये.
जशी आज्ञा राजकुमारी. प्रणाम. ही दोन